कारकीर्द एकदा जाणून घेऊयात। 11,000 गाणी गायली, जगभरात सर्वाधिक गाणी गायल्याचा त्यांनी विक्रम आपल्या नावावर केलाय। 1940च्या दशकात पार्श्वगायनाला त्यांनी सुरुवात केली। 1952च्या संगदिल चित्रपटातील गाणी गायली। 1957च्या नया दौर मधील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली। 1960च्या दशकापासून सर्व लोकप्रिय अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं। ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, रवी या संगीतकारांसोबत कित्येक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली। राहुल देव बर्मन, खय्याम, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत अनेक गाणी गायली आणि ती गाजलीही। 1981 मध्ये आलेल्या उमराव जान मधील गझल प्रचंड गाजल्या। उमराव जान मधील गाण्यासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला। इजाजत मधील मेरा कुछ सामान गाण्यासाठी 1987 मध्ये दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाला। 1995 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी रंगीला मधील तन्हा तन्हा गाणं गायलं, ते सुद्धा प्रचंड गाजलं। 2000च्या दशकात सुद्धा आशाताईंची अनेक गाणी गाजली। दोन 2001 मध्ये लगान चित्रपटातलं राधा कैसे न जले हे गाणं आजही चाहत्यांना तोंडपाठ आहे। अदनान सामी सोबतचं कभी तो नजर मिलाव हे गाणं प्रचंड गाजलंय। 2013 मध्ये वयाच्या 79व्या वर्षी माई चित्रपटात अभिनय केला आणि अल्झायमर रुग्णाची भूमिका त्यांनी निभावली। 70च्या दशकापासून भारत परदेशात शेकडो संगीत कार्यक्रम त्यांनी घेतले। उद्योजिका म्हणूनही प्रचंड यश मिळवलं, अनेक देशात रेस्टॉरंट्स खोलले।